कुणाचा आहेस रे तू? अयो हा? काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय राव रस्त्यावर पोराला सोडून तुम्ही अहो, कुठे काय- गेलता? नाही तिथं काय गेलतो हो 90 पोरापेक्षा जास्त आहे का? अहो, हा? खेळत होतो म्हणून गेलतो जरा म्हणलं नाही आता तिथं जर आपण परत यावं. पोरग इथं रस्त्यावर दिसलं तर एका ठोक्यातच फिट आणीन तुला. नाही बाबा नाही बाबा. जा घेऊन. ठीक आहे. आईला ह्या सोमा पैलवान सोबत राहून राहून मी बी त्याच्यासारखंच बोलायला लागलो एका ठोक्यात फिट आणि म्हणजे ही काय आईला काय सोमा पैलवाना सोबत राहायचंच बंद करायला पाहिजे आता ते त्याच्यापाशी राहिल्यावर मी सगळं त्याच्यासारखं शिकेन उद्या म्हणीन पैलवान म्हणून असं करत बसेन सगळं कुटाणा होऊन जाईल मग आपल्याला नाही शोभणार ती तसलं काय ती पैलवानचं पैलवानाला शोभते आता तर कान बी वाजायला लागले त्या सोमा पैलवानासोबत राहून राहून त्याचं आवाज देखील माझ्या कानात यायला लागले ओरडल्यासारखं. आता काय खरं नाही नाही त्या सोमा पैलवानासोबत राहायचं बंद करावं लागते रे बा. काय काय आवाज दिला तरी ना याला चिकनच पैसे झालं काय आयला इथं खर्चाला 1 रुपया राहिला नाही. एवढं कंजूस मी कधीच झालो नव्हतो. ह्या सोमा पैलवान आणि त्या साहिल्याच्या नादाला लागून मला रस्त्यावर यायची पाळी आली. आता नाही रे बा देवा. आता इथनं पुढं ठरवले आपण त्यांच्यासोबत जाणार नाही आणि आपला धंदा एके धंदा आणि पैसे कमावायचे वासरे बा आपण नाही जाणार. आता किती बी कुणी बोलू द्या हात मारू द्या जायचं नाही आता काय थांबा, जाऊन दे. काय नको चिकनचा पैसा तो नाही झाला काय आवाज दिला तरी बघा ना तू तुम्ही इथं काय करताय पैलवान? अहो मला वाटलं माझे कानच वाजतात काय की तुम्ही खरंच आलाय राव इथं. तुझं माझं एवढं प्रेम आहे तुझं कानसे वाजायला लागलं होय तसलं काय नाही राव पैलवान काय बी कसं बोलताय तुम्ही. अरे तसलं प्रेम नाही यार के मित्र प्रेम रे माझं फक्त एकच प्रेम माझे चंद्रमुखी अरे यार के पण काय करायचं ती मला सोडून गेली असू द्या पैलवान एक गेली तर दुसरी येते देव तिच्या आत्म्याला शांती देईल. यार के काय बोलतोय ते अरे गेली म्हणजे मला सोडून गेली ही दुनिया नाही सोडून गेली नाही ना अरे के तुला सांगू का माझी प्रेम कथा होय होय पैलवान राहू द्या राहू तुमची प्रेम कथा नका सांगू माझी मला धंदा करू द्या तुमचं तुम्ही आपलं जावा तुम्हाला काही काम असलं तर जावा मला करू द्या धंदा इथं. अरे आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे आज मी कुठं जायचंच का? अरे आपल्याला एक महत्वाचं काम आहे राहू तुमचं तुम्ही करा तुमचं काम मला नाही यायचं मला आज राहू द्या दुकानावर मला धंदा करू द्या राव चुकानं. अरे चल की तुला लगा चहा सांग तुला का एकदम फेमस आकलो चहा तुमच्या 10 रुपयाच्या चहासाठी मी 500-600 रुपयाचा धंदा बुडवून येऊ का? तू माझा दोस्त आहे का नाही यायचं का नाही मला फायनल सांग हा असं इमोशनल ब्लॅकमेल करा आणि त्याच्यामुळे मला कुठं बी यावंच लागते. काय राव मैत्री बघल तिथं मैत्रीच घालताय. चला हे दुकान आज पण तुला निमित्तच सोडून जावं लागते. ही सोमा पैलवान काय मला जगू देत नाही. तुला तुझं आणि माझं त्याच्या चंद्रमुखी सारखं नातं तोडूनच शिदम खाणार आहे. चला असू द्या जेवायचे ते माफ कर एवढी बार मला. चहानं नाही लागणार बरं का पैलवान जेवण बी सांगावं लागतं. भूक लागली आपण जेवण केलं नाही सकाळपासून. सर बाबा तुला जेवायला सांग नंतर तिथे गेल्यावर नाही म्हणतो. पैलवान थांबा गाडी थांबव राव. काय झालं अरे काय झालं काय तर चावलं नाही. अरे झटक कसं काय भाड्या चढत्या गाड्या तुझ्या किडा चढला काय बघ काय सांगू मग आता कुठल्या चढला मला माहित आहे का? चल बाबा गाडी बस चला. अयो पैलवान काय रे तो तिकडे बघा राव पैलवान त्याला फिट आली काय की राव. हे मी अजून ठोका बी टाकला नाही त्याला कसं ना कुठं फिट यायचे ना काय राव ही माणूस तर आहे तुम्ही या नाही तर राहू द्या नका चल पळा की राव पैलवान. पैलवान या की राव लवकर पुढच्या अरे काय बॉस ड्युटी याला फिटायली. अरे थांब मला हिंदी पिक्चर मध्ये बघितलंय हिरोईनचा मोका घेतो हिरोईन नाही याला शुद्धी दाम तुम्ही घेऊ का मोका घ्या काय करता तुम्ही अरे तू जॉब तुला फिटाली तुला मोका घेतो थांब काय करतो राव आता काय पप्पी घेऊन सोडता का याला थांबा जरा. अरे आम्ही तिथनं गाडीवरनं बघितलं तुला इथं फरफटत होता म्हणून मला वाटलं फिटाली म्हणून आम्ही इथं आलोय तुला वाचवायला. फिटाली रे अरे भाड्या तुझा आम्ही जीव वाचून कुणाला फिटाले आम्हाला उलट बोलतोय असं काय करत होतं मग काय करत होतं इथं रील काढत होतो तुम्ही काय तुझ्या आईला तुझ्या रे
डोकं दुखाय चालू होतंय. आता मग कसं मारताय ह्याला रीलच्या नादाला चंद्रमुखी मला सोडून गेलं. आता चंद्रमुखीचं काय या बिचाऱ्याला कशाला मारताय रीलचं नाव करून मला टोकत तिथनं मी मुका घ्यायला का पडणार मी. रील म्हणल्यावर एवढं का तापताय तुम्ही नका आता मारत जाऊ लागा ते बिचार कुठला आहे कोणाचं आहे काय माहित नाही उगा बलम आपल्या माग त्याला सॉरी लागलं का तुला? भाऊ तुला लागलं का भाऊ? चुकलं बरं का भाऊ तुझं रील काढ मारलंय तुम्ही काय बोलतो? मग त्याला पैसे देऊ. आता तिकडे कशाला अजून मारणार आहे का त्याला चल का मामा चल. मी नाही येत बा, तुमचं तुम्ही जावा पैसे काय तेवढा करून तुझ्या बाहेर मला लई भ्या वाटतं आधीच तर सापटच नाही मेला बेला. मारा फिरायचं तर नाही ना यार के मरते कस काय त्याला कसलं मारलंय राव तुम्ही त्याला लोक माझं अर्क डोकं काय दुखायला लागलं माहिती आहे का? तू डायरेक्टच म्हणला मी रोल काढत होतो. लका मी इथनं पळत गेलो लका मी कधी कोणाचा मुका घेत नाही त्याचा मुका घ्यायचा तू रील करत आणि तुला माझ्या रीलचं नाव काढलं ना माझं डोकं दुखतो यार की बघतो. असलं कसलं मुका घेतला मारून त्याला मग कशाला मारायचं राव समजून घ्यायचं जरा दुसऱ्याचं राग दुसऱ्यावर काढताय तुम्ही राव लका तू रीलचं नाव घेतलं यार किती ना. बरं, चला चला बघून येऊया अजून एकदा की तिथं आहे का. ₹2 माघारी जाय ना भ्या वाटतंय मला. अहो काय बोलता तुम्हाला कळतं का ₹2 आता काय त्याच्याकडे साहेब येत नाही तू काढी बस चल आपल्या नाही राव चल नका. तुम्ही असं नका करू काय होईल राव त्याला त्याला माघारी तर गेलो त्याच्या पाय पाहून तो बस गाडी. तुम्ही रील स्टारच्या नावाने एवढं कसं रागायला जात आहे आपल्यात बी आहे की एक रील स्टार मग त्याला काय काय म्हणत नाही काय माहित कुठं आहे राव दिसलंच नाही दिवसभर ऊसतोडीचा सीजन चालू मालकाचा फोन आला ऊसतोडीचा सीजन चालू मालकाचा फोन आला नीट काम कर. करतोय की मग ए असलं नाचताना तिथे घरी जाऊन काम कर इथे करू नकोच ना. तुमचं कामापुरतं बोला रील बिल काय बोलू नका तसलं. अरे ते टेबड किशात ठेव असलं काय लावलंय. हे डबडा आहे वय 1.5 लाखाचा मोबाईल आहे नको तुमचं काम आम्हाला. मरू दे ही काम आता मी दुसरंच काम बघतो आपण. रागाच्या भरात तर काम सोडून आलो आता पुढं काम भेटतंय का नाही काय माहिती. दुष्काळात 13वा महिना उद्या बॅलन्स बी संपणार आहे आता बघतो पुढे जाऊन भेटतंय का नाही काम. बघितलं की राव चहाचे दुकान आहे अरे तिथला चहा म्हणजे आपली मधला येवन चहा आहे तो म्हणजे आता कसं मिळेल तरी पुणेरी पासून ते चहा आहे का ही अख्ख्या अकलूजमध्ये प्रेमेस कोणाकडे नाही तर तुला चहा पाचतो आणि ह्या चहा जास्त वाईट दाखवतो. एक मध्ये दोन करा एक मध्ये दोन काय सो मला काय इथं बी चिंगूस पण पैसे नाहीत आपल्याजवळ. नाही राव पहिलवान मला फुल पाहिजे अर्ध सोम पहिलवान राव पहिली उधारी द्या घे आता कसं काय उधार अजूनच्या मागताय भाऊ इकडे करा पैसे तारामुळे जोडीदारांना घेऊन आलो खूप माणसं तेवढ्या बरोबर नका चहा आपण काय सगळं परत बघू बर सोम पहिलवान राव काय चहा आहे नागपुरात म्हणून तर तुला इथं आणलं अकलूजचं येवन प्रसिद्ध चहा आहे स्वरा नाही खरं आहे राव नागपुराची आहे राव. अजून एक कप मागवतो हे सगळा उदाहरण खेळ केलाय गप्पी नका माणसं
काय राव तुमचं असलंच असतं बरं, काय बी म्हणा चहा एकदम बेस आहे आहे ना क्वालिटी आहे ना मग काय सांगणार होता इथलं पुढं? काय सांगणार म्हणजे प्रताप चौकात स्वरा डेअरी म्हणून चहाचं दुकान आहे नाथखोळा तिथे यायचं बरं. क्वालिटी आता इथलं कुठं चहा तर कुठे बेद असला कुठे येतं स्वरा डेअरी कुठे बासुंदी चहा येणार 100% येणार. आईला इथं गाड्यातले कामच बघतो आता ह्या चला होय बाय काम भेटेल का कामाची काय सध्या आवश्यकता नाही भैया लागल्यानंतर सांगतो लय अडचण आहे. नाही सध्या आवश्यकताच नाही बघू रिक्वायरमेंट असेल तर सांगतो तुम्हाला आईला काम तर कुठं भेट नाही काम हुडकून थकल्यासारखं होतंय तर चहाच पितो सॉरा डेअरी चला सांगला चेष्टा बघू नको लागता तिकडं हे जाऊ द्या की बस आम्हाला चहाचं. अरे बाबा चहा बी काय ना काय दोस्तांनो लई ताराम मिळत आहे काम बघा तू काम भेटत नाही तुमच्याकडे आहे का काम साईला पुणे नगरपालिकेचं काम घेतलंय हा त्यात गट उपसा गडीच नाही तुम्हाला तुला का सोमा चेष्टा करत जाऊ नको आमच्याला कुठलं काम रे आम्ही नोकर आहे, तुला काय? मग नाही म्हणून सांगायचं सर तिसरं बोलायचं नाही आपण काहीतरी उद्योगधंदा काढू की काय ए, चल तुला सांगतो आयडिया तो उद्योगधंद्याचा आयडिया काय चहा तर पिऊ दे अरे आपल्याला का चल उद्योगधंद्याचा बघू चल यार की चल तुम्ही लवकर उतरा बोला उतरा 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 होय, आणि इथं काय उतरलं आता अरे घे माझ्या डोक्यात येत बसला आता अरे किती चालू करूया आता ही काय कसं करायचं आता ही अरे काय त्याला असतो मी काय नाही म्हणायचे साईडला नाचायचं म्हणतो पैसे गोळा करायचे ए मला नाचा बिचा येत नाही हे लगा लेसू पास मी दोघं नसून तुला हा होय पाहिलं कुठे बी चालू होत आहे तुम्ही राव आजूबाजूला बघत जावं का जरा? एवढीच करतो जुने करत ना जायला का मग कसं दादू करायचा नाही बाबा बघू काय नाही तसलं धंदा नको काय इज्जत आहे का नाही आपली काय काय बी उठलं का सुटलं काय? मला तुमच्या डोक्याला काय तर सांगा ए मला तर लई भूक लागली बाबा खाली गेला नाही ना का तू? तुमची पाणीपुरी चाल कुठं तो समोर रे बाया तू 3 पाणीपुरी कर रे हे लगा सारखा की यार बसायला खुर्च्या केल्या इथं कुठं मध्ये मध्ये गोटी मारतात अयो लगा इथे ना त्याला लगा अल्ला का मागा धरणं दिल्यापासून करता करता चरतोय की अरे काय कळलं बी ना तोंडात टाकून तर खाली जातोय मग ही कशासाठी आहे अरे इर गळायचंच आहे काही काय चावून खायचं आहे कोय खावा बघू चौदा गपचूप आपण बिझनेस धंदा चालू करू नका लई भारी धंदा पाणीपुरी स्वस्तात मस्त कार्यक्रम आहे लगा पुरी पण लई येते त्या खायला काय बोलतो पेरी स्टार पुरी पुरी करू नको धंदा करायचं सांगते चांगलं सांगते ऐक की पोरीचं काय आहे मध्येच आता बघ की जरा यांना काय कळतं का नाही हो पोरीला जमा. लय आवडतं काय म्हणतोय तू आधी नंतर त्या बायाला सगळं प्रॉपर्टी चिर उद्या धंदा चालू करू त्याच घेऊ की मग अच्छा जाऊ दे चल. तुला काय खाऊ कळू का नको चला हो भया भयाराव ही धंदा कितीला टाकलाय तुम्ही 25,000 बरं आम्हाला बी असला धंदा करायचा ही कायला काढलंय का तुम्ही नाही आत्ताच नाव द्या की नाही आज सोमा सांग की. अहो बाया आमची जिंदगी सोबत आहे ना काहीतरी इकडे तिकडे करायला द्या राहू देता ना आम्हाला नाही हा द्या राव बाया चालतं चालते किती द्यायचं तुम्हाला फायनल ओके तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे पोहोचू पहिलवान संध्याकाळपर्यंत कशाला वाट बघायची आता आहे का पैसा? आता देऊन टाकून आपण बाहेरला जाऊ द्या तू द्या आता मग आम्ही तुला संध्याकाळी देतो.
बरं देतो मी ऑनलाईन करतो नंबर सांग भया तुला ऑनलाईन केलं आता तुझा तुझे आले पैसे आले का बघ बरं कामाला वेळ तू चिर मी तर फक्त पैसे घेणार काम काय करणार नाही बाबा तुम्हाला सांगतो पैसे मी दिले. कशाला निवांत बस इथं काम करायचं कांदा बिंदा आपल्याला नाही नाही कांदा सोडून दिलं तू बाकीचं कोण आलं गिरायक तर दे हा असायला काय तर काम कर की राव, कांदा चिरून हात दुखायला लागला इथं हा साईड आहे पुढे नका प्लेट तर धोकी नका लागा पोस्टर कांदा काय नाही करीत खुश प्लेट काय लागा तुझं लागा काय लागा कुठे बी चालू होत आहे तुम्ही लागा अरे काय नका की काहीच काम करा लागा अशी काय करतोय आता खुश प्लेट गिरायक करा गिरायक आले लागा तुमची भांडणं बंद करा काय ए बाया तू सकाळी ये आता काय करा लवकर दे दे त्यांना नका यार की काहीच काम करा लागा नका ए, लागा साहेल कर की लागा असं बरं, हा. करतोय. पार्टनरशिप असली कसं काय? मी जाऊन मागं बसतो. नाही बाबा इथं बघ. नाही लगा नाही जमत लागा मला इला अरे सकाळी पहिलं गिरायक आहे आपल्याला का पार्टनरशिप मध्ये असं काय करताय तुम्ही ए बाया बिल द्या की खाल्ले की तुम्ही नाही जमत बसलं केलं का बरोबर ठीक आहे दिसायला ती प्लेट असं पहिलवान राहू असं काय करताय निम्यातनं सोडून का जात सारखं सारखं अल्ला काय असलं नाही करायचं बरं का पार्टनरशिप मध्ये यार केला काय काय आपला नंदा वेला काय आपल्याला काय होत नसतं असलं काम कसं असतंय का पहिलवान आता अरे घेतलंय म्हणल्यावर. ही सोय ना काय म्हणलं माहिती आहे का आणि पुढे कसं टाकलं पण लई पुढे येतं सकाळपासून 10-12 संडे झाले तर एक सीट पुरी गेली नाही तर अहो पण पोरीसाठी कुठं करतोय धंदा राव आपल्याला 2 पैसे मिळतील म्हणून आपण धंदा करतोय राव तुम्ही पोरी अहो पैसे मिळू दे की पण कसं झालं हे नादाला लागून सगळा कुठंच व्हायला लागला करा राव आपण टाकलंय त्याचं शेवट तर करा चांगलं असं नका करू बा निम्यातनं काय येते पोरी येते पोर साहिल पोरींचं काय पोरी आपण धंदा करायचा पोरी आल्या पोटासाठी आपण धंदा करूया आता तसं ना सोडून देऊ अयो पुरी तो पाणीपुरी द्यायचे थांब मी देतो यार तुला नाही जमत थांबा तुम्ही दोघं थांबा मी देतो अर्थ चुकला का ती यार के गेले तुझ्यामुळे छान चुकला का नाही माझा चल आता घरी जाऊ काय करतो यार के तेवढं लास्ट गेला की चल घरी Five weeks later. पहिलवान राव धंद्याचे पैसे किती झाले काय झालं तुम्ही काय बघा नाही तुम्ही राव मजेतच आहे काय हिशेब करताय का नाही? आरके ही घपळा करतो काय बेकाव आपण नाही नाही बघा राव कॅश आहे माझ्याजवळ तुझ्याजवळ किती आहेत बघ माझ्याकडे बघतो ऑनलाईन किती आहेत 2 मिनिटं थांब पहिलवान राव 15,000च आहेत माझ्या अकाउंट मध्ये फक्त मी बघतो माझ्याकडे किती आहेत बघा बरं तुमच्याकडे किती गपकीला का 5,000 वाचन 15-20 पहिलवान राव 20,000 रुपये फक्त नकार के तो खरं सांग किती जणांना फुकट दिलं किती पुरींना बघून फुकट दिला तुझ्यामुळेच ऑफर लावलेली ते फ्री द्यायची फुकटचं मला माहित माझ्यामुळे काय offer लावली? ऐका फुकटचं मला काय माहित नाही 25,000चा गाडा घेतला राव मी खिशातनं आरके ही गोळ करत ह्याच्यामुळे तुम्ही ऑफर लावलेली आणि माझं मस्त घालवतंय ते गावावर. तुम्ही काय बी करा मला माहित नाही मला माझे 5,000 रुपये पाहिजेत राव 5,000 रुपयाचं घाट मला घरचे मारतील राव माझ्या धंद्यातले पैसे दिले तुम्ही. इतर 5,000 अहो ही माझेच आहेत की 20,000 ही धरून ते सर घेऊन आपण काहीतरी उपाय काढू की काय ह्याच्यावर लागा काय उपाय पिपाय मला माहित लगा यांना लागा मुळे 20,000 ऑफर लावून काय लावून ह्याच्यामुळे लय अरे लोक ऑफर लिहिलाय तो लावाय लावले त्या दिवशी बी तुमच्याकडे पैसे नव्हते मला द्यावं लागले 25,000 आणि त्यात अरे 20,000 रुपये आले अरे फक्त. के तू शांत बस 5 आठवडे काय करत होता राव काय अर्धा चालू होते घर के पण ह्या गरीबाच्या बालाजाड्यासाठी लागा मी आपण ते जाऊ द्या ऑफर कशाला लावली राव तुम्ही ऑफर तिथंच काय तर लागते मी जास्त येतो लेकिन ठरवा म्हणून म्हणलं काढलं की बिगिन होईल पुरी एखादी म्हणून पाणीपुरी तिथे खायला काय एका एक पुरी मग ऑफर दिल्यावर ह्याचं लगीन होतंय होय अरे लेकिन झालं नाही, मनातच नुकसान झालं करता हे काय 5,000. पण
आपण झालं का लगीन झालं का पहिलवान झालं का काहीतरी अरे लगीन नाही झालं पण आता काय यार लगीन बी झालं आणि 5,000 कमी आले राव काय करायचं सांगा मला 5,000 देऊ नाही तर आम्ही मला- दोघांनी काय केलं माहिती आहे का परवा दिवशी बचत गट काढला त्याला आम्हाला आज पैसे मिळणार हा. आहेत तू टेन्शन घेऊ नको असं रेपर्यंत तुला आम्ही पैसे देतो सायला जर मला पैसे नाही भेटले पहिलवान देतो तर मी- आरके देतो पैसे 100 दे तुला का शाळाला ती काय बचत गट सगळा काढा बोलवतो कुठला नाहीतर बी. का लोकांची गट्टी काढा मला माहित नाही ती पैसे मला 5,000 रुपये पाहिजे आरके गट्टरीचं नाव काढलं अरे मला माहित नाही तुला पहिलं. पैसे मला नाही पैसे बस दे. मला पैसे द्या मग अरे, मला घरचे मारतात मग देतो आरके 100% पैसे देतो आज पैसे तर आम्हाला बचत बचत गट भेटलाय भेटलाय ना 100%. 100% आम्हाला बचत गट भेटला तू टेन्शन घेऊ नको लय तना करून टाळू केसेस काढेन तुझ्या नाही नाही मला पैसे पाहिजेत राव मला माहित नाही केस काढा नाही तर काय काढायचे काढा पण मला नाही पैसे पाहिजेत राव मला घर आधी तुला का टेन्शन घेऊ अहो, धंद्यातले पैसे जाऊ दे पहिलवान. ए, अरे, अरे, शब्दात तुम्हाला दिले मी पैसे चला आधी देतो तुला काय पैसे. केलं ना हा, बरं द्या काय त्या पोरींच्या पाणी बरं ना ते तुमचं तुम्ही बघा ए चला